काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानं वाद सुरू झाला आणि त्यावर बोलताना संजय राऊत यांनी शिवरायांची तुलना कोणाही सोबत होऊ शकत नसल्याचं म्हटलंय। टिपू सुलतानना मानणारे सगळे भाजप नेते असल्याचंही संजय राऊतांचं म्हणणं आहे। सपकाळ यांच्याकडून शिवरायांचा अपमान झाला, मग संजय राऊत गप्प का, असा सवाल नवनाथ बन यांनी विचारलाय। ते सपकाळांचं आणि काँग्रेसचं आम्ही बघू का असेल ते टीका कोणी केली आहे, सगळ्यात आधी धमक्या कोणी दिल्या आहेत, फडणवीसांनी दिल्या, हे चालणार नाही वगैरे वगैरे, भाजपचं आहे ना। मग हे कसं चालतं आहे? टिपू सुलतान याची छत्रपतीशी तुलना आणि बरोबरी होऊ शकत नाही, याच्याविषयी काय दुमतच नाही। ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या, पण माझा मुद्दा जो आहे तो भरकटवू नका। टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर तुम्ही क्रिकेट कसं खेळता, हा माझा मुद्दा आहे। संजय राऊत, तुम्ही हर्षवर्धन सपकाळांना सांगणार आहात का की टिपू सुलतान हा खलनायक आहे आणि या खलनायकाचा उदो करू नका? दुर्दैवानं तुमच्यामध्ये तेवढी हिंमत नाही राहुल गांधींची चाकरी करायची, काँग्रेसची चाकरी करायची, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांची चाकरी करायची। हाच तुमचा धंदा झालेला आहे। आणि टिपू सुलतानच्या फोटोवरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असताना आता संजय राऊतांनी टिपू सुलतानचे पुतळे पाकिस्तानात आहेत, मग तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने कसे खेळता? हीच तुमची देशभक्ती आहे का, असा सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला। तर संजय राऊतांच्या टीकेला भाजपचे नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। इतरांना राष्ट्रभक्ती शिकवणाऱ्या संजय राऊतांनी आधी स्वतःचा इतिहास तपासावा, असा सल्ला नवनाथ बन यांनी दिलेला आहे। पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानवरती धडे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचे पुतळे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे, त्यांचा योद्धा आहे। तसं जर असेल तर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती जी उर्मी आहे ती अशी त्यांच्या सगळ्या भाजपच्या अशी उत्तर मिळून वर आली पाहिजे। आणि टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिक्कार करतो या क्रिकेटचा, असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे, पण सांगत नाही। ते ढोंगी लोक आहेत। सातत्यानं पाकिस्तानची बाजू घेणं, सातत्यानं पाकिस्तानचा जय जयकार करणं हे तुमचं धोरण झालंय। या धोरणाला लोकांनी विरोध केलाय। देवाभाऊंची राष्ट्रनिष्ठा, देवाभाऊंचं महाराष्ट्र प्रेम, देवाभाऊंचं हिंदुत्व हे महाराष्ट्राला माहित आहे। तुम्ही ते देवाभाऊंना शिकवण्याच्या भानगडीत पडू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।